सर्वांची जाणीव करून देतात. तर आजच्या दिवसाचे महत्त्व सांगण्यासाठी येत आहे श्रुती गीते. आजचा दिन विशेष 1931 ॲडॉल्फ हिटलरने जर्मन वायुदल लुफ्टवाफेची स्थापना केल्याचे जाहीर केले. 1957 अलास्काच्या आयडोहो द्वीपसमूहाजवळ समुद्रात रिश्टर मापन पद्धतीनुसार 91 त्रिद्वेचा जन्म. 1863 भाऊराव बापूजी कोल्हटकर मराठी गायक आणि नट. 1988 यशवंत किनकर मृत्यू. 1650 संत तुकाराम एक वारकरी संत. 1968 हरिशंकर शर्मा भारताचे प्रसिद्ध झाले. धन्यवाद. गाव पातळीपासून ते जागतिक पातळीपर्यंत विविध विज्ञान कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक अशा घडामोडी घडत असतात. या घडामोडी आपल्याला दूरदर्शन रेडिओ वर्तमानपत्र इत्यादींच्या सहाय्याने माहीत होतात. या घडामोडी म्हणजे बातम्या होय. काय घडले जगात जाणून घेऊया आजच्या बातम्या सांगण्यासाठी आमंत्रित करते सिद्धी शेटेला. आजच्या ठळक बातम्या मी सिद्धी निखिल शेटे सांगणार आहे. 1ली ते 9वीच्या अंतिम सत्र परीक्षा 20 एप्रिल पासून सुरू. शाळेची वेळ बदलण्याचे संकेत. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एसटीएम क्षेत्रात महिलांसाठी विशेष शिष्यवृत्ती. धन्यवाद. मित्रांनो, आपल्याला संवाद साधण्यासाठी विविध भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. जगात कुठेही संवाद साधण्यासाठी इंग्रजी ही भाषा आलीच पाहिजे. त्यासाठी शब्दसाठा असणे आवश्यक असते. तर आजचे इंग्रजी शब्द सांगणार आहे अक्षरा दराडे. आजचे इंग्रजी शब्द मी अक्षरा भगवान दराडे सांगणार आहे. MOTHER मदर म्हणजे आई. FATHER फादर म्हणजे वडील. DAUGSTER डॉटर म्हणजे नात. SON सन म्हणजे नातू. GRANDMOTHER ग्रँडमदर म्हणजे आजी. GRANDFATHER ग्रँडफादर म्हणजे आजोबा. BROTHER ब्रदर म्हणजे भाऊ. SISTER सिस्टर म्हणजे बहीण. UNCLE अंकल म्हणजे काका. NIETE निस म्हणजे पुतणी. धन्यवाद. गोष्ट ऐकायला कोणाला बरे वाटणार नाही, सर्वांनाच आवडते. मनोरंजनातून जीवनात यशस्वी होण्याचे अनेक मार्ग बोधकथेतून सापडतात. आपले आजी आजोबा आई वडील आपल्याला लहान लहान गोष्टी सांगत असतात. परंतु गोष्टी जरी लहान वाटली तरी त्यातून मिळणारा बोध आपल्याला नक्कीच महान बनवित असतो. तर आजची बोधकथा घेऊन येत आहे दुर्गा पाटील. एकदा एके ठिकाणी 3 मजूर काम करत होते. तेव्हा तिथून एक माणूस जात होता. त्या माणसाने त्या 3 मजुरांना विचारले, अरे तुम्ही काय करत आहात? पहिला मजूर म्हणाला, तुला दिसत नाही का? तर मग लगेच दुसरा मजूर म्हणाला, अरे पोटा पाण्यासाठी काम करतो आहे. पण लगेच तिसरा मजूर म्हणाला, दगड फोडून भगवंताचे मंदिर बनवतो आहे. तात्पर्य, आपण जे काम करतो ते महत्त्वाचे नाही, तर आपल्या त्या कामाबद्दल दृष्टिकोन काय आहे हे महत्त्वाचे असते. धन्यवाद. आजचे चिंतन घेऊन येत आहे अनुष्का पिसाळ. आजचे चिंतन केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाही, पण त्यावर चिंतन केल्याने चांगला मार्ग सापडतो. धन्यवाद. शालेय जीवनात विविध पाठांतरास महत्त्व असते. पाठांतरामुळे विविध विषयाची उत्तम तयारी होते. तसेच पाठांतरामुळे मेंदूचा व्यायाम होऊन बुद्धी तल्लख बनते, उच्चार स्पष्ट होतात, व्यक्तिमत्व विकास ही साधला जातो. म्हणतात ना, स्मरणशक्तीचा होण्या विकास दुरू, पाठांतराची कास दुरू. पाठांतराची कास. तर आजचे पाठांतर घेऊन आहे सृष्टी शेख. आजचे समानार्थी व विरोधार्थी शब्द. समानार्थी शब्द गंगा भागीरथी, वारा पवन, वीज विद्युत, जल उदक, कवायत कसरत, बोजा वजन, लाड कौतुक, धाडसी शौर्यवान, निर्भय निडर. विरोधार्थी शब्द कुशल अकुशल, चल अचल, दृश्य अदृश्य, नित्य अनित्य, नियमित अनियमित, नियंत्रण अनियंत्रण, प्रमाण अप्रमाण. धन्यवाद. आजचे युग हे प्रचंड स्पर्धेचे युग आहे. प्रत्येकालाच वाटतं की मी शिक्षण घेऊन मोठं व्हावं. अगदी पहिल्या इयत्तेपासून आपण स्पर्धा परीक्षा देत असतो. या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपण यशस्वीकडे वाटचाल करत असतो. आपल्या या गुणवंत शाळेत सर्वच विद्यार्थी ज्ञानवंत व्हावेत यासाठी सामान्य ज्ञान विषयक विविध उपक्रम राबवले जातात. तर आजचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न
घेऊन येत आहे भक्ती गाठे. नमस्कार. आजचे सामान्य प्रश्न. महाराष्ट्राचे उच्च न्यायालय मुंबई येथे आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 1950 रोजी झाली. राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दुसऱ्याचे काम पंतप्रधान करतात. घटक राज्याचा घटनाप्रमुख राज्यपाल असतो. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना म्हणतात. सिंहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात गुळाची बाजारपेठ नागपूर येथे आहे. संत्र्याचा बाजारपेठ नागपूर येथे आहे. धन्यवाद. आमचा परिपाठ इथेच संपला. धन्यवाद.